हिंदू धर्मात हरतालिकेचे व्रत हे महिला आवर्जून करतात. भाद्रपद शुक्ल पक्षातील तृतीयेला हरतालिकेचे पूजन करण्याची परंपरा आहे. हे व्रत पतीच्या दीर्घायुष्यासाठी किंवा मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी केले जाते. हरतालिकेचा उपवास हा त्याच दिवशी सोडला जात नाही. हा उपवास 24 तासांसाठी ठेवला जातो. हे व्रत भाद्रपद शुक्ल तृतीया तिथीच्या सूर्योदयापासून सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी चतुर्थीला सूर्योदयानंतर समाप्त होते. हरतालिकेचा उपवास हा दुसऱ्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीला गणपतीला नैवेद्य दाखवून तसेच हरतालिकेच्या पूजेची उत्तर पूजा करून आपल्याला उपवास सोडायचा असतो. उपवासात सात्विक आहार घेऊनच सोडा. या उपवासात मीठ आणि तिखट पदार्थ खाल्ले जात नाही. हा उपवास करताना फक्त फळ किंवा गोड पदार्थांचे सेवन केले जाते. गोड पदार्थ सुद्धा उपवासाचेच असले पाहिजे. रताळ्याचे काप, राजगिऱ्याचे लाडू, राजगिऱ्याची खीर, दुधापासून बनवलेले पदार्थ, चहा, दही, फळांचा रस, नारळ पाणी, लिंबू पाणी, फळं किंवा ड्रायफ्रूट्स सुद्धा खाऊ शकतात.